बातमी राष्ट्रवादीमधून आहे। नवाब मलिकांचं करायचं तरी काय असा सवाल आता राष्ट्रवादी समोर पडलाय। भाजपच्या आग्रहाखातर मलिकांची जबाबदारी बदलायची की नाही यावर राष्ट्रवादीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले भाष्य करणार नाही। नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली आहे। नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही। दरम्यान नवाब मलिकांच्या नावाला विरोध का होतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईतील जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिकांवर झालेले आरोप। त्यानंतर दाऊदची संबंधित जमीन खरेदी प्रकरणामध्ये मलिकांवर गुन्हा दाखल आहे। महाविकास आघाडी सरकारमधील तुरुंगात जाणारे ते दुसरे मंत्री होते। मलिक तुरुंगातून बाहेर येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फुटली। नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ दिली। नवाब मलिक अजित पवारांसोबत भाजपचा जोरदार विरोध करतायत। दाऊदशी संबंधित व्यक्तीला सोबत न घेण्याची भाजपनं भूमिका मांडली। देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांना मलिकांसंदर्भात पत्रक सुद्धा देण्यात आले। विधानसभा निवडणुकीमध्ये मलिकांना तिकीट न देण्याचा आग्रह सुद्धा करण्यात आला। मलिकांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाची उमेदवारी सुद्धा देण्यात आली आहे। सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघाची उमेदवारी दिली। नवाब मलिकांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला।